नमस्कार. संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं मी ओमकार स्वागत करतो. जून महिन्याच्या हप्ते वेतनाचा जी आर आता कुठल्याही वेळी पोर्टलवरती प्रसिद्ध होऊ शकतो. आता याच पार्श्वभूमीवरती ज्या लाडक्या बहिणींना मार्च, एप्रिल आणि मेचा हप्ता आला अशा सर्वच लाडक्या बहिणींना पुढील हप्ते येणार आहेत. पण आत्ताच्या घडीला सगळ्यात मोठा प्रश्न, मेचा हप्ता आले नाही आहे, मार्चचा हप्ता आले नाही आहे, एप्रिलचा हप्ता आले नाही आहे आणि जून लक्षात घ्या की मग जूनचा हप्ता येणार का, किंवा KYC केलेली आहे, KYC दुरुस्ती देखील केली, जानेवारी फेब्रुवारीपर्यंत हप्ते आले आणि त्याच्यानंतर हप्ते आले नाही आहेत. तर अशा लाडक्या बहिणी वारंवार आपल्याला मेसेज करत आहेत. एक आशेचा किरण आहे त्यांच्यासाठी, जी वाट पाहत आहेत की आम्हाला कधी लाभ मिळणार, अशा प्रकारचा प्रश्न लाडक्या बहिणी विचारत आहेत. आपण त्यांना सांगू इच्छितो, सोशल मीडियावरती तर लाडक्या बहिणींना सांगणारे, माहिती सांगणारे व्हिडिओज अनेक येत आहेत की आम्हाला मेसेज करा, वेबसाईटवरती तक्रार करा किंवा लक्षात घ्या की हेल्पलाईनच्या माध्यमातून कॉल करा. तर अशा अनेक माध्यमं जरी वापरली तरी तुमचा अर्ज तिथे पात्र होत नाही. ही आताची सद्यस्थिती आहे. सन्माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, त्यानंतर आदित्य तटकरे यांनी फक्त एकच मार्ग सांगितलेला आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत निकषांमध्ये बसत ज्या लाडक्या बहिणी नाही आहेत त्यांना अपात्र करण्यात आलेला आहे. पण याच्यामध्ये तांत्रिक कारणांमुळे खरोखर पात्र असणारी जर लाडकी बहीण अपात्र झाली असेल तर त्यांनी घाबरून जायचं नाही आहे. संबंधित जिल्हा विभाग म्हणजे तुमच्या जिल्हा स्तरावरती असणारे जे महिला बालविकास विभाग आहे, तर या ठिकाणी तुमची कागदपत्र घेऊन जायचं, तुम्हाला या संदर्भात माहिती विचारायची आहे. कारण का हा एकमेवच मार्ग आहे की ज्या लाडक्या बहिणी खरोखर निकषांमध्ये बसत आहेत तरी देखील टेक्निकल प्रोसेसमध्ये त्यांचा लाभ बंद झाला असेल तर त्यांनी ही एकच प्रोसेस करायची आहे. इतर कुणालाही तुम्ही पर्सनल माहिती शेअर करू नका. माझी संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी ज्या आहेत ज्यांचा हप्ता बंद झालेला आहे, परंतु आम्ही खरोखर गरीब आहोत, पात्र आहोत, निकषांची पात्रता आमच्याकडे आहे, मग अशा लाडक्या बहिणी जिल्हा स्तरावरील महिला बालविकास विभागामध्ये जर हप्ता हवा असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला व्हिजिट करायची आहे. विभागामार्फत पुन्हा कागदपत्र पडताळणी आता पुढील काही दिवसांमध्ये सुरू होईल. कदाचित या पुढील 2 आठवड्यांमध्ये ही प्रोसेस सुरू होऊन जून महिन्याचा लाभ आहे तो अशा लाडक्या बहिणींना पात्र करून मिळू शकतो. 4,500 रुपये जर एकत्र मिळत असेल तर आनंदाचीच बातमी आहे. पण या संदर्भात कुठल्याही नेते मंडळींनी घोषणा केली नाही आहे. त्यामुळे पुढील 2 आठवड्यामध्ये जर ही प्रोसेस सुरू झाली तर जून महिन्याचा हप्ता अशा लाडक्या बहिणींना खुशखबर मिळणार आहे. तर अशा प्रकारचे अपडेट आहे. इतर कुठेही तुम्ही लिंकवर क्लिक करू नका, तुमची माहिती देऊ नका. केवळ तुम्हाला महिला बालविकास विभागामध्ये जाऊन माहिती द्यायची आहे. त्यांच्यामार्फत कागदपत्र पडताळणी पुढील 2 आठवड्यामध्ये सुरू होणार आहे आणि त्यानंतर पात्र करून झाल्यानंतर तुमचा लाभ आहे तो जून महिन्यापासून सुरू होऊ शकतो. तर अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीपर्यंत नक्की शेअर करा. जून महिन्याच्या हप्ते वितरणाचा GR कुठल्याही वेळी प्रसिद्ध होईल आणि त्याच्यानंतर साधारणतः जुलै महिन्यामध्ये 2ऱ्या ते 3ऱ्या आठवड्यामध्ये लाभ वितरण अपेक्षित आहे. अजून तारीख जाहीर नाही आहे. सोशल मीडियावरती हप्ते वितरणासंदर्भात अनेक तारखा येत आहेत. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील जे लाडक्या बहिणी आहेत तर यांना एकच विनंती, प्रतीक्षा करा, लवकरच तुमच्या खात्रीची अपडेट आपण घेऊन येणार आहोत. तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा. योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या कनेक्टमध्ये राहा.